या निमित्ताने संपन्न करत आहोत किंवा फळाच्या वतीनं त्यांनाही अशा प्रकारे गौरवपत्राने सन्मानित केलेला आहे। पुरस्कार देण्यामागचा हेतू, पुरस्कार देण्यामागची प्रेरणा श्री महाराजांनी आता आपल्याकडे सांगितलेलंच आहे, प्रस्तावनेमध्येही त्यांनी सांगितलेलं आहे। यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, ज्या हेतूने पुरस्कार दिला जातो, या स्थानावर पुरस्कार दिला जातो आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जातो या सगळ्यांचा एकमेकाचा जो कार्यकारण भाव आहे, एकमेकांचा जो अनुबंध आहे, तो लक्षात घेऊन मोठ्या कौशल्यपूर्ण रीतीने मला या पुरस्काराची निवड करतात। अगदी वेचुनी घेतलेली मोठी येते अशा आतापर्यंत या पुरस्काराच्या रूपातून आपण नावं जर पाहिजे तर असं लक्षात येईल। अशा प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये जिने आपल्या कार्याचा, आपल्या सेवेचा सगळ्या अंगाने सर्वस्पर्शी असा ठसा उमटवलेला आहे, अशा थोर लोकांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि त्या पुरस्कारापैकीच आजचा हा पुरस्कार तितक्याच सोला मोलाचा अशा प्रकारचा पुरस्कार आपण आदरणीय हसिगावकर महाराजांना दिलेला आहे। बहुतेक जे पुरस्कार दिलेले आहेत ते पुरस्कार देहूकरांच्या परंपरेशी संबंधित आहेत, बहुतेक नाही तसं नाही। त्याप्रमाणे आजचा पुरस्कार सुद्धा ज्यांना प्राधान्याने दिलेला आहे, तो पहिला पुरस्कार दिलेला आहे, तो मुख्य पुरस्कार देईल हरिभक्तीपरायण आदरणीय हसिगावकर महाराज सुद्धा आपल्या परंपरेशी संबंधित आहे। आपल्याला कल्पना आहे का नाही मला माहीत नाही, पण हसिगावकरांचा मठ इथं पंढरपुरात आहे, गोगडे गल्लीमध्ये। आमचा जो गोगडे गल्लीचा आमचा वाडा आहे, त्या वाड्याच्या पलीकडे हसिगावकरांचाच वाडा आहे, शिंदेचा। आणि पंढरीला येण्याचा या गावातून अनेक वारकरी महिन्याला येणारे, आषाढी कार्तिकीला येणारे, चातुर्मास वाचन करणारे अशी कोणीतरी होती। आताची परिस्थिती मला माहित नाही। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पंढरपुरामध्ये भाद्रपद महिन्यात देहूहून आलेले आमचे जे पूर्व श्री गुरु वासुदेव महाराजांचा जो महिनाभर उत्सव आमचा इथे होतो, तो उत्सव पंढरीमध्ये इथे तर होतो, पण त्याच्याशिवाय तुकाराम मंदिरात होतो, माऊलींच्या मंडपात होतो, पद्मशाळी धर्मशाळेत होतो, असा 5-6 ठिकाणी होतो। तर या संपूर्ण चालणाऱ्या या आपल्या वासुदेव महाराजांच्या उत्सवामध्ये पूर्वापार पिढ्यानपिढ्या हसिगावकरांची पंगती तिथे चालत आलेली आहे। बंधुवापासून नाव आठवण्याचा प्रयत्न करतो, मला आठवलं नाही, पण त्यांच्या बंधुवापासून आणि याची आठवण आमच्या श्रीगुरु काकासाहेबांनी बापूंना करून दिली होती। बापू पंढरी वाड्यामध्ये जेव्हा भेटायला आले होते, पंक्ती करतात आले भाद्रपद महिन्यामध्ये अशा प्रकारे बंधुवापासून ह्या उत्सवामध्ये पंगत करण्याची जी परंपरा आहे, पंगत करण्याची परंपरा आहे। याचा अर्थ असा की या घराण्याची पारमार्थिक नाळ ही 5-6 पिढ्यापासून चालत आलेली आहे आणि ते देहूकरांच्या परंपरेशी चालत आलेली, हे मला आपल्याला आवर्जून या निमित्ताने सांगायचं तात्पर्य असे। गर्द गुरुजींना तर आपल्या आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु गुरुनाथ महाराजांचाच अशा प्रकारचा अनुग्रह त्यांना प्राप्त झालेला आहे। अशा पद्धतीने ही सगळी मंडळी संप्रदायाशी संबंधित आहेत, आपल्या घराण्याशी संबंधित आहेत आणि उत्तरोत्तर त्यांचं कार्य अशा प्रकारे समाजामध्ये आणि सगळ्यांच्याच करता अत्यंत प्रेरणादायी होत आहे। तेव्हा इथूनही त्यांचं पुढचं कार्य अशाच पद्धतीनं समाजाला प्रेरणादायक व्हावं, त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी आणि अतिशय परमार्थ सुद्धा एक प्रदूषणाचाच भाग झालेला आहे।